तर आपण बघतोय दाऊद इब्राहिम कराचीतल्या रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे। विषप्रयोग त्याच्यावरती झाल्याचा सोशल मीडियावरती जोरदार दावा होतोय आणि हा दावा झाल्यानंतर सर्व्हर डाऊन करण्याची वेळ ही सुद्धा पाकिस्तानवर आलेली आहे। सोशल मीडिया सर्व्हर पाकिस्तानने डाऊन केलेले आहेत, तरी ही बातमी जोरदार पसरलेली आहे। अधिक माहिती घेतोय कृष्णा सोनारवाडकर, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मुळात ह्या सगळ्या घडलेल्या घटनेवरती नेमकं कोणी विषप्रयोग केलेला आहे याबद्दल काही सुतोवाच होतंय का? प्रज्ञा, ही जर बातमी खरी असेल तर पाकिस्तानी यंत्रणा किंवा दाऊदची जे काही देखभाल करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून या सगळ्याची चौकशी तर केली जाईलच। कारण सध्या दाऊद हा पाकिस्तानमध्ये आश्रयाला आहे आणि सध्या त्याला कराचीमधल्या एका मोठ्या रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे। काही मोजकी अधिकारी त्याचबरोबर संगोपन करणारी जी लोक आहेत तीच त्या फक्त फ्लोअरवरती आहेत आणि बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये दुसऱ्या लोकांना बंदी घालण्यात आलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळते आहे। कराचीमधल्या ज्या रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत तिथे हा बंदोबस्ताची विशेष जी काही देखभाल आहे ती पाकिस्तानी यंत्रणांकडून घेतली जाते। मात्र जरी ही बातमी खरी असेल तर फक्त भारतच नाही तर इतर देशाच्या तपास यंत्रणा सुद्धा यावरती लक्ष ठेवून आहेत। कारण ही बातमी अधिकृतपणे जरी समोर आलेली नसली तरी मात्र काही सोशल मीडियाची माध्यमं आहेत किंवा तिथली स्थानिक युट्यूबर्स जे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार दाऊदवरती 2-3 दिवसापूर्वी हा विषप्रयोग अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की भारतामध्ये जे काही बॉम्बस्फोट झाले किंवा अनेक त्याच्या विरोधामध्ये जे काही गुन्हे आहेत त्या अनुषंगानं अनेक वर्षांपासून त्याच्या विरोधामध्ये तपास यंत्रणा मागे आहेत किंवा तपास करतायत आणि आता ही बातमी येऊन धडकल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सुद्धा त्यावरून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। काही हस्तक आहेत जे वारंवार डी कंपनीच्या संपर्कात असतात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा दाऊदच्या फॅमिलीमधले काही मेंबर्स आहेत, अलिशा पारकर असतील किंवा इतर फॅमिलीतले सदस्य असतील त्यांच्याशी संवाद ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र यावरती अधिकृतपणे पाकिस्तानकडून काही माहिती मिळते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी कृष्णा।